मंडळी, मी प्रतिभा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो होतो माझ्या सगळ्यात आवडीच्या कामासाठी. कारण शॉपिंग म्हणजे म्हटलं की माझं सगळ्यात आवडतं काम. केव्हाही म्हटलं तरीही मी जाऊ शकते. तर आम्हाला घ्यायची होती काही साड्यांची खरेदी करायची होती आणि कपडे घ्यायचे होते, कारण माझ्या सासरी होता कार्यक्रम. तर आम्ही आलो होतो इंडियन NX मध्ये. त्यावर जिमी चूच्या त्या नाही का फॅन्सी त्या दाखव, त्याच दाखव. त्या वेगळ्या आहेत ना. पिल्लू तर तो दादा दुसऱ्या अजून साड्या आणायला गेल्या. तोवर मला इकडे ही छानशा कलरमध्ये साडी दिसली. चला म्हटलं कशी आहे ते तर बघू. तर सुंदर अशी साडी होती. खरं तर खूप छान असं कलेक्शन या ठिकाणी होतं की असं झालं होतं कोणती घेऊ आणि कोणती नको घेऊ. कारण आता सध्या ट्रेंडमध्ये ज्या काही साड्या चाललेल्या आहेत त्या सगळ्या इथे असतात. हिच्यात पण कलर नाहीत का? बघू बरं हिच्यात. याच्यात कलर दाखवता. तर फायनली आम्ही 2 साड्या यामध्ये घेतल्या होत्या, एक सासूबाईंसाठी आणि एक माझ्यासाठी. तर साड्यांची शॉपिंग झाली होती आणि मला खरेदी करायची होती एक छोटीशी पर्स. तर आम्ही ते पर्स बघण्यासाठी आलो होतो. तर या ठिकाणी खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटी होत्या. अशी छोटीशी हातात घेऊन जायला चांगले आहे. हे अशीच पाहिजे मला एक मापात छोटीशी अशी चालू नुसतं किराणा करायला. स्पायडरमॅन. तर मम्मी पप्पा इकडे खरेदी करत होते माझ्या मिस्टरांसाठी, म्हणजे त्यांच्या जावयासाठी कपडे आणि माझ्या सासऱ्यांसाठी पण कपडे. तर म्हटलं जाऊ द्या, तुमच्या चॉईसनेच घ्या तुमच्या लाडक्या जावाईसाठी कपडे. तर मग ते बघत होते. मी आणि अनु आपलं मस्त लांबून यांची गंमत बघत होतो. माझे कपडे घेताना माझ्या आईचं होतं की अगं घे ना, तुला जो पाहिजे तसं घे, वाटेल तसं घे. पण मात्र जावयाची खरेदी करताना अगदी उत्सुक होऊन ती बघत होती की कसा घ्यायचा, काय छान दिसेल आणि काय नाही. मम्मीला म्हटलं काय ग, माझ्यावरचं प्रेम कमी झालं की काय? ती म्हणाली हो. काय? तेव्हा मम्मी म्हणाली अगं असं नाहीये, आमच्या सगळ्यात छोटे जावई आहेत, लहान जावई आहे. मग आता त्यांची हौस आम्ही नाही करणार तर कोण करणार? म्हटलं असं आहे का? मग ठीक आहे, चालतंय की बघा तुम्ही. तेवढाच वेळ मला शांत बसायला मिळेल. मग काय 2 शर्टचे पीस त्यांनी एकाऐवजी 2 शर्ट पीस घेतले. मी म्हटलं काय? मम्मी म्हणाले अगं चल ग, तुझं काय जातंय तेव्हा. मग सासऱ्यांसाठी पण आम्ही एक उभा पोशाख घेतला. आणि शर्ट पीस घेण्याचं कारण असं होतं की बऱ्याच वेळा मग साईजचा इश्यू होत असतो शर्टमध्ये. सो शर्ट पीस घेतले आणि मग खाली काय जीन्स घ्यायच्या होत्या. सो इथे जीन्स वगैरे आम्ही चॉईस केली आणि ती देखील मला कोणी करू दिली नाही, तीही त्यांनी त्यांच्याच चॉईसने घेतली. असं करून आम्ही फायनली घरी आलो. आणि येताना म्हटलं चला माझ्या आवडीचा आंबे तरी घ्या, आंबे नाही हा कैरी तरी घ्या. सो मम्मी म्हणाले ठीक आहे, हे चालतंय, हे घेऊ शकतो तुला. मग काय मला कैऱ्यांवर खुश केलं आणि म्हटलं ठीक आहे, तू माझ्यासाठी साडी नाही चॉईस केली ना तर माझ्यासाठी गुळ आंबा तरी बनव. मम्मी म्हणाली ओके डन, एवढंच ना. मग काय कैऱ्या साळून दिल्या मम्मीने, त्या व्यवस्थित अशा छोट्या किसणीने किसून घेतल्या. तर जेव्हा गुळ आंबा करत असाल तेव्हा छोट्या किसणीने करा, तर त्याची चव अजून छान लागते. या ठिकाणी मी गुळ चिरून दिलं. मम्मी म्हटले असं बसायचं नाही, काहीतरी काम तर करावंच लागणार. म्हटलं बरं बाबा. त्यानंतर एक कढई ठेवली, त्यामध्ये घातलं तूप. तूप व्यवस्थित तापलं की यात आपल्याला घालून घ्यायचा आहे किसून घेतलेला कैऱ्यांचा किस. तर याला परतवल्यामुळे काय होतं की व्यवस्थित यामध्ये जे थोडंफार मॉइश्चर असतं ते कमी होतं.
आणि माझ्या एका हातामध्ये होता मोबाईल, त्यामुळे मला काही हे व्यवस्थित परतवता येत नव्हतं. सो माझी मम्मी तिकडनं बघत होती आणि लगेचच आली, म्हणाली याला काय परतवणं म्हणतात का, आणि इकडे माझं मी परतून घेते. म्हटलं अगं माझ्या हातात मोबाईल होता. म्हटले हा तुला कंटाळाच तर आलेला होता. म्हटलं तसं समज. तर या ठिकाणी मम्मीने व्यवस्थित असं काय 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतला. गुळ घालून घेतला. तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे अर्ध्याला अर्ध किंवा अर्ध्यापेक्षा थोडंफार कमी जास्त जसं आवडत असेल गोड तशा प्रमाणे. तर आम्ही 3:2 प्रमाण घेतलं. हे फार गोडही होत नाही आणि कमी देखील गोड होत नाही, अगदी परफेक्ट आम्हाला आवडतो त्या पद्धतीचं गोड हे एवढ्या गुळामध्ये होऊन जातं. याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि मग या ठिकाणी मस्त आपला गुळ वितळायला लागला की हे मिश्रण जे आहे ते पातळ व्हायला सुरुवात होते. तर या ठिकाणी तुम्ही मीडियम गॅस ठेवू शकतात. याला व्यवस्थित मध्ये मध्ये कंटिन्यू परतवत राहायचं आहे. तसं तसं हे आटत जातं आणि आपला छान असा यमी यमी गुळ आंबा जो आहे तो रेडी होतो. हा तुम्ही आठवडाभर मस्त फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा भाजीला काही नसेल, तोंडी लावायला काही नसेल, तर हा गुळ आंबा अतिशय भारी